की हे काम नाही झालं ते काम नाही झालं, अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का, तर पैसे वेळेवर दिले जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, लाडकी कॉन्ट्रॅक्टर्स नाही, खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळत नाही. ठाणे महापालिकेनं अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही, तो माफ केलेला आहे. अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं जातंय. कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? मला वाटतं एक महत्वाचं ह्याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली, जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय आहे त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. 15 ऑगस्टला मग ते लिंबूंचं काय झालं, ज्यूस तरी बनवलं का त्यांनी? 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीआयएसएफनी नुसतं खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. ब्राह्मणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे वगैरे ब्राह्मण संघटना अशा पुढे येऊ लागल्या. तुम्ही ते वक्तव्य नाही, मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य ऐकल्यानंतर पुढचं. कल्याण डोंबिवलीमध्ये मास जी नॉनव्हेज आहे त्याची बंदी आणली होती. आता नाशिक आणि मालेगावमध्ये देखील आणली. आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं काय नाही करावं, काय खावं काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये. अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतन आहे, त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण सद्यस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही. तुम्ही मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचं? नाही, पण आता फॅक्च्युअली जे काही ते बोलले, महाविकास आघाडीतले नेते पण ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही. तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. मुंबई महापालिकेच्या शाळेचे विषय समोर येत आहेत. पुण्यातील शाळा या शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे म्हणून विद्यार्थी घरी बसलेले आहेत. पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर. विशालजी, आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता, तो देखील आम्ही घेतला होता. मुख्य गोष्ट हीच आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील, मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो. 4 म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, दवाखाने आहेत, तसंच शाळेंमध्ये IB, IGCSE, CBSE बोर्ड आणले SEC सोबत. 10वी पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील. आणि हे सगळं होत असताना गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे हे आपल्याला दिसतंय. मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही, त्यांना अधिकार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं. मराठी एकीकरण समितीचे उद्या आंदोलन कबूतरखान्याजवळ होणार आहे. खरं तर ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतं तेव्हा गुन्हे दाखल केले जातात. जैन धर्मियांनी आंदोलन केलं, चाकू हातात. आमचं म्हणणं एवढंच आहे, तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं. हम देख रहे हैं कि लगातार राहुल गांधी वोट से लेकर आवाज उठाने, राहुल गांधी ने कहा है कि हम कॉन्स्टिट्यूशन को प्रोटेक्ट कर रहे हैं. बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं, क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे. बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है, जो वो आदित्य श्रीवास्तव है, शकुन रानी है, मिंता कोई देवी है. मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में, 124 साल की. फोटो कुछ अलग दिख रहा है, ये इनकी उम्र कुछ अलग दिख रही है. वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने 5 बार वोटिंग किया है, 3 बार बेंगलुरु.